Yes, everyone, please mark your presenting. Okay. Okay, done. So today we will be starting with sixth standard. Okay, sixth standard. In previous lecture, we have started your lesson number 3, that is rural local government bodies. Okay. त्यामध्ये आपण पॉइंट्स कव्हर केले होते. ग्रामपंचायत, द लोकल गव्हर्नमेंट बॉडीज, इन दॅट ग्रामपंचायत वी हॅव लर्न अबाउट. येस. त्यानंतर सरपंच, ग्रामसेवक अँड ग्रामसभा, अँड ऑल्सो द वुमन्स पार्टिसिपेशन इन द ग्रामसभा. कशा प्रकारे स्त्रिया ग्रामसभेच्या प्रत्येक कार्यामध्ये सहभागी होतात, काय काय इश्यू सॉल्व्ह केले जातात ग्रामसभेमध्ये, हे सगळं पाहिलं होतं. आणि त्यानंतर आपण हे सुद्धा पाहिलेलं, द सोर्स ऑफ रिव्हेन्यू ऑफ द ग्रामपंचायत. ग्रामपंचायतीचं उत्पन्नाचं साधन कोणतं आहे, काय काय आहे. हाऊस टॅक्स, घरपट्टी, वॉटर टॅक्स, पाणीपट्टी, टॅक्स ऑन वीकली मार्केट, जे आठवडी बाजार आहेत त्यांच्यावरचा कर. त्यानंतर जे पिलग्रिमेज टॅक्स म्हणजे यात्रा कर. देन ग्रँट्स फ्रॉम दी जिल्हा परिषद अँड स्टेट गव्हर्नमेंट आणि जिल्हा परिषदेकडून मिळणारा निधी, हे सगळं आपण पाहिलं होतं. सो आवर 3.1 दॅट इज ग्रामपंचायत इज कम्प्लिटेड. येस, एम आय राईट? येस. ओके. नाव पंचायत समिती. All the villages within a taluka form a development block. The body that looks after the functioning. Just a second. Okay. See, our 3.2 is Panchayat Samiti. All the villages within a taluka form a development block. आपल्या एखाद्या तालुक्यातील जेव्हा प्रत्येक गाव एकत्र येतात तेव्हा त्यांचा डेव्हलपमेंट ब्लॉक म्हणजे एक विकास गट तयार होतो. The body that looks after the functioning of the development block is a पंचायत समिती. आणि या विकास गटाचा कारभार जी संस्था पाहते तिलाच पंचायत समिती म्हणतात. It also acts as a link between the जिल्हा परिषद and ग्रामपंचायत. ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद या दोघांमधली लिंक म्हणजे या दोघांना जोडणारा दुवा म्हणून पंचायत समिती कार्य करत असते. द ऑफिस बेअरर्स ऑफ द पंचायत समिती. मग आता या पंचायत समितीमध्ये कोणकोणते अधिकारी असतात ते पाहूया आपण. इलेक्शन्स टू द पंचायत समिती आर हेल्ड एव्हरी 5 years. पंचायत समितीच्या निवडणुका या दर 5 वर्षांनी होत असतात. The elected members elect from among themselves the chairman and deputy chairman of the पंचायत समिती. मग जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत ते आपल्यापैकीच एकाची सभापती म्हणजे चेअरमॅन आणि उपसभापती म्हणजे डेप्युटी चेअरमॅन म्हणून निवड करतात. द चेअरमॅन हॅज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कॉलिंग द मीटिंग्स अँड कंडक्टिंग द बिझनेस ऑफ द मीटिंग. मग हा जो चेअरमॅन आहे, हा जो सभापती आहे, त्याचं काम काय आहे, या पंचायत समितीच्या मीटिंग म्हणजे सभा बोलवणे आणि त्याचं कामकाज चालवणे. इन द अब्सेन्स ऑफ द चेअरमॅन द डेप्युटी चेअरमॅन प्रिसाइड ओव्हर द मीटिंग. आणि सभापती चेअरमॅन जर अनुपस्थित असेल, अब्सेंट असेल, तर त्याचं काम डेप्युटी चेअरमॅन म्हणजे उपसभापती पाहत असतो. अंडरस्टूड टिल हियर सिक्स्थ स्टँडर्ड? येस. ओके. कुठे काही डाऊट आला तर यू कॅन आस्क मी. आता द फंक्शन्स ऑफ पंचायत समिती. आता हे पंचायत समितीचे नक्की काय कामे आहेत, इथे बघा या चार्टमध्ये आपल्याला ती सगळी दिली आहेत. आपण इथे स्टडी पण करणार आहोत, पण एका चार्टमध्ये छान आपल्या समोर ठेवली आहेत पहा.
फंक्शन ऑफ द पंचायत समिती. नीड ऑफ द पब्लिक, लोकांची कामे, जसं रोड्स, गटर्स, वेल्स, बोरवेल, रस्ते, गटारे, विहिरी आणि कूपनलिका. हेल्थ, आरोग्याशी निगडीत पंचायत समितीचं काम कोणतं आहे? वॅक्सिनेशन, म्हणजे रोग प्रतिबंधक लस सगळ्यांना उपलब्ध करून देणे. ओके. त्यानंतर वॉटर सप्लाय, पाणी पुरवठा, त्याच्याशी रिलेटेड काम काय आहे? प्रोव्हाइडिंग क्लीन ड्रिंकिंग वॉटर, स्वच्छ पिण्याचं पाणी पुरवणे. पब्लिक हायजीन म्हणजे स्वच्छता. क्लीनलीनेस ऑफ रोड्स, डिस्पोजल ऑफ वेस्ट, रस्ते स्वच्छ ठेवणे आणि कचऱ्याची विल्हेवाट लावणे. त्यानंतर ॲग्रिकल्चर, त्यानंतर येतं खूप इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ॲग्रिकल्चर. बरोबर. ॲग्रिकल्चर इन्क्लूड्स हेल्पिंग द फार्मर्स इम्प्रूव्ह ॲग्रिकल्चर अँड लाईव्ह स्टॉक, शेती आणि जे पशुधन आहे ते सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे. त्यानंतर एज्युकेशन, प्रायमरी एज्युकेशन. तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे प्राथमिक शिक्षण हे ज्या पंचायत समितीच्या किंवा ग्रामपंचायतीच्या शाळा आहेत तिथे मोफत दिलं जातं. बरोबर. म्हणून हे प्रायमरी एज्युकेशन प्रत्येक मुलाचा अधिकार आहे आणि ते प्रोव्हाइड करण्याचं काम पंचायत समिती करत असते. इंडस्ट्रीज म्हणजे उद्योग, त्यामध्ये प्रमोशन ऑफ हँडीक्राफ्ट अँड कॉटेज इंडस्ट्रीज, हस्तोद्योग आणि जे कुटीर उद्योग आहेत त्यांना चालना देणे, त्यांचा विकास घडवून आणणे. त्यानंतर पीपल्स वेलफेअर, म्हणजेच लोककल्याणासाठी काय कार्य करते पंचायत समिती? प्रोव्हाइडिंग फायनान्शियल एड टू द वीकर सेक्शन, जे दुर्बल घटक आहेत समाजातील त्यांना फायनान्शियल हेल्प करणे म्हणजे आर्थिक मदत करणे. ओके. दीज ऑल आर द फंक्शन्स ऑफ पंचायत समिती. अंडरस्टूड? Yes, that were very easy to understand, right? बघा. The Panchayat Samiti prepares a plan of scheme to be implemented in the development block. मग हा जो विकास गटासाठी जे काम करायचं असतं ते पंचायत समिती काय करते? त्याचा एक प्लान म्हणजे त्याचा एक आराखडा तयार करत असते. It is binding on the Panchayat Samiti to hold at least one meeting every month. मग पंचायत समितीची प्रत्येक महिन्याला एक तरी सभा होणे आवश्यक आहे. It is compulsory. The Panchayat Samiti receives a certain amount of money from the district fund. जिल्हा निधीतून या पंचायत समितीला काही रक्कम मिळते. It also receives grant from the state government to carry out the development schemes of the development block. मग हा जो विकास गट आहे या विकास गटात जो विकास घडवून आणायचा आहे त्यासाठी ज्या योजना राबवाव्या लागतात त्या योजनांसाठी पंचायत समितीला स्टेट गव्हर्नमेंटकडून म्हणजे राज्य सरकारकडून ग्रँट मिळतं, अनुदान मिळतं पैशाच्या स्वरूपात. ओके. दिस वॉज ऑल अबाउट दी पंचायत समिती. अंडरस्टूड? हु इज द हेड? हु इज द हेड ऑफ पंचायत समिती? कोण असतं पंचायत समितीचा प्रमुख? लिहा पटकन, चॅट बॉक्स मध्ये लिहा. चला पटकन. सभापती आणि उपसभापती असतात ना. येस. कोण कोण असतं बघा? प्रमिता, चेअरमॅन अँड डेप्युटी चेअरमॅन, राईट? My sound is breaking. Antara, you have joined just now na and you are telling that sound is breaking. Okay. त्यानंतर आपण पाहूया जिल्हा परिषद. Every district has a जिल्हा परिषद. At present, the state of Maharashtra has 36 districts, but only 34 जिल्हा परिषद. The reason is that Mumbai city district and Mumbai suburban district do not have a rural population.
therefore they do not have जिल्हा परिषद. बघा आपण रुरल ज्या गव्हर्नमेंट बॉडीज आहेत त्याच्याबद्दल शिकतोय. मग जिल्हा परिषद ही प्रत्येक जिल्ह्यासाठी असते. महाराष्ट्रामध्ये सध्या 36 जिल्हे आहेत, 36 जिल्हे आहेत, पण जिल्हा परिषदात 34च आहेत, 34च आहेत. कारण मुंबई शहर म्हणजे जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा हे दोन जिल्हे आहेत. सबअर्बन, येस, बट दे डू नॉट हॅव द रुरल पीपल. मुंबईमध्ये ग्रामीण लोकवस्तीचे भाग नाहीत, म्हणून मुंबईला जिल्हा परिषद नाही. ओके, म्हणून 36 जिल्हे असले तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 34 जिल्हा परिषदा आहेत. अंडरस्टूड? येस, ओके. आता ऑफिस बेअरर्स. द ऑफिस बेअरर्स ऑफ द जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी. इलेक्शन्स टू द जिल्हा परिषद आर हेल्ड एव्हरी 5 years. प्रत्येक 5 वर्षांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत असतात. The elected representatives choose a president and a vice president among themselves. आणि इथे सुद्धा आपल्यापैकी एकाची ते अध्यक्ष आणि दुसऱ्या एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. The president of the जिल्हा परिषद presides over the meeting of the जिल्हा परिषद. मग जिल्हा परिषदेच्या सभांचे जे अध्यक्षपद आहे ते कोणाकडे असतं? जिल्हा परिषद अध्यक्षाकडे असतं. He exercises control over business conducted during the meeting. He also control the financial transaction of the जिल्हा परिषद. मग त्याचा हा जो प्रेसिडेंट आहे याचा कंट्रोल, या अध्यक्षाचा कंट्रोल कशावर असतं? या सभांचं जे कामकाज चालतं ते सगळं याच्याच कंट्रोल खाली, याच्याच नियंत्रणाखाली चालतं. आणि जिल्हा परिषदेचे जे आर्थिक व्यवहार आहेत, जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहे, हे सुद्धा प्रेसिडेंट म्हणजे अध्यक्षच कंट्रोल करत असतो. He has the authority to undertake appropriate expenditure from the जिल्हा परिषद's fund. The vice president carries out these duties in the absence of the president. मग जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य तो खर्च करण्याचा अधिकार देखील या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला आहे. आणि अध्यक्ष जर गैरहजर असेल, अब्सेंट असेल, if the president is not present, then the whole things will go under the vice president. मग सगळा कारभार कोणाच्या अध्यक्षतेखाली चालतो? उपाध्यक्षाच्या. ओके, सी हाऊ डज द जिल्हा परिषद फंक्शन. मग जिल्हा परिषदेचं कामकाज कसं चालतं पहा. द वर्क ऑफ द जिल्हा परिषद इज कॅरिड आउट थ्रू डिफरंट कमिटीज. वेगवेगळ्या समिती असतात. तुम्ही ऐकलं असेल ना, फायनान्स कमिटी, कृषी समिती, शिक्षण समिती, हे शब्द ऐकले असतील ना. येस, हे सगळे काय असतात? ह्या जिल्हा परिषदेच्या समित्या आहेत, कमिटीज आहेत त्या जिल्हा परिषदच्या. ओके, मग त्या कोणकोणत्या आहेत? द फायनान्स कमिटी म्हणजे वित्त समिती, ॲग्रिकल्चर कमिटी म्हणजे कृषी समिती, देन एज्युकेशन कमिटी म्हणजे शिक्षण समिती, हेल्थ कमिटी आरोग्य समिती, वॉटर मॅनेजमेंट जल व्यवस्थापन, अँड सॅनिटेशन कमिटी म्हणजे स्वच्छता समिती. द वुमन अँड चाइल्ड वेलफेअर कमिटी टेक्स अप द इश्यूज रिलेटेड टू प्रॉब्लेम्स फेस बाय वुमन अँड चिल्ड्रन. त्यानंतर महिला आणि बाल कल्याण समिती पण असतं, त्यामध्ये महिलांचे आणि बालकांचे प्रश्न सोडवले जातात. ओके, देन कम्स द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी. The decisions taken by the जिल्हा परिषद are implemented by chief executive officer of the जिल्हा परिषद. जिल्हा परिषदेने जे निर्णय घेतले आहेत त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, त्याशिवाय ते निर्णय पास होत नाहीत. मग ती अंमलबजावणी कोण करतं? चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी. ही इज अपॉइंटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. त्याची नेमणूक कोण करतं? राज्य शासन. म्हणजे तुम्ही हे MPSCच्या परीक्षांबद्दल ऐकलं असेल, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम MPSC. ओके, मग त्या परीक्षेद्वारे या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची निवड केली जाते. ओके, फंक्शन्स ऑफ जिल्हा परिषद. मग जिल्हा परिषदेची काय काय कामं आहेत? एज्युकेशन फॅसिलिटीज म्हणजे शिक्षणविषयक सुविधा पुरवणे, हेल्थ फॅसिलिटीज आरोग्यविषयक सुविधा पुरवणे, वॉटर सप्लाय पाणी पुरवठा करणे,
प्रोव्हिजन ऑफ सीड्स, बी बियाणांचा पुरवठा करणे शेतकऱ्यांना. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी, रस्त्यावर लाईट्स, दिवाबत्ती पाहणे. त्यानंतर ट्री प्लांटेशन इन द विलेज, गावाच्या परिसरात झाडे लावणे. सी, our constitution was amended in 1992 by the 73rd and 74th Amendment Act. बघा, आपल्या 1992 मध्ये 73 आणि 74 या ॲक्टनुसार संविधानामध्ये दुरुस्ती करण्यात आली. These amendments have granted a constitutional status to the rural and urban local government bodies. आणि या दुरुस्तीने काय झालं, ग्रामीण आणि शहरी ज्या शासन संस्था आहेत त्यांना संविधानात स्थान दिलं गेलं. It has also given them more power to develop their respective areas more efficiently. मग त्यांचा स्वतःच्या परिसराचा विकास आहे, डेव्हलपमेंट आहे, ती जास्त कार्यक्षम रीतीने त्यांना करता यावी यासाठी त्यांच्या अधिकारात देखील वाढ केली गेली. The number of the subjects under their jurisdiction were also increased. त्यांच्या अधिपत्याखाली असलेले विषय आहेत ते सुद्धा वाढवले गेले. In order to enable them to work effectively, their sources of revenue have also been increased. मग हे सगळं करण्यासाठी पैशाची तर गरज आहे, म्हणून त्यांच्या आर्थिक उत्पन्नाचे स्रोत देखील वाढवले गेले. ओके, बघा काय काय शिकलो आपण. पंचायत राज सिस्टीम ॲट अ ग्लान्स, पंचायत राज व्यवस्था एक दृष्टिकोन पाहूया आपण एका दृष्टिक्षेपात. बघा, जिल्हा परिषद, जिल्हा परिषदेचा मुख्य कोण, प्रेसिडेंट म्हणजे अध्यक्ष, आणि त्यानंतर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जो सगळी अंमलबजावणी करणार, मुख्य कार्यकारी अधिकारी. पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या खाली येते पंचायत समिती. पंचायत समितीचा हेड आहे चेअरमॅन, आणि इकडे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, गट विकास अधिकारी. त्यानंतर त्याच्या खाली येते ग्रामपंचायत, ग्रामपंचायतीचा हेड आहे सरपंच, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला त्याची कामे पाहणारा आहे ग्रामसेवक. सरपंच मतदानाद्वारे निवडले, अध्यक्ष, सभापती आणि सरपंच हे मतदानाद्वारे निवडले जातात. आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर आणि ग्रामसेवक म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांची निवड राज्य शासनाकडून केली जाते. म्हणजे त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घेतात ना, त्याच्या मार्फत केली जाते. ओके, अंडरस्टूड? येस, क्लिअरली. and here we have completed our lesson. आता तुम्ही सगळ्यांनी प्रश्न उत्तरे शोधायची आहेत. त्यामध्ये लिहिण्यासारखा प्रश्न आहे फक्त 1 आणि 5, बरोबर, आणि 2 पण, 1, 2 आणि 5. चला रायटिंग करा आणि कंप्लीट झाल्यावर सांगा, आपण ओरल घेऊया. ओके, बुक मध्ये लिहा. छोटे प्रश्न आहेत भरपूर आणि कमी आहेत म्हणून. ओके, स्टार्ट रायटिंग. 6th स्टँडर्ड. ओके, नाव 5th स्टँडर्ड. 5th standard lesson number 6. You are having your semester 2 is from lesson number 6, right? Yes, am I right? Tanmay, Aniket, 5th. Yes, okay. मग आता आपला ऑलरेडी सिलेबस चालू झाला आहे. सांगा मला कशा पद्धतीने जायचं आपण. पूर्ण धडा मी तुम्हाला रिवाइज करून देऊ की फक्त प्रश्न उत्तरे आपण रिवाइज करायची, सांगा. प्रश्न उत्तरे रिवाइज करा, कारण की तुम्ही छान शिकवलेलं आहे म्हणून आठवण आहे सगळं. वेट. yes, Pramita. Question number 1, put tick in the right box. Then question number 2, make a list of functions of the Panchayat Samiti. आणि त्यानंतर question number 5. Okay, Pramita? Yes, okay. Yes, Karnika, please better speak what you want. मॅम, मी सांगत होती की मी एवढे छान प्रकारे सगळे शिकवलेत म्हणून रिवाइज करू नका, डायरेक्ट क्वेश्चन आन्सरच. Okay, we should take everyone's opinion ना. सांगा, Tanmay, Aniket, what should we do? A quick revision घेऊया. We will take a quick revision. Yes.
पूर्ण खोलवर नाही जायचं, एक क्विक रिव्हिजन घ्यायची. झाले? बट सगळ्यांनी क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आता. नॉट ओनली तन्मय अँड कर्णिका, एव्हरीवन हॅज टू आन्सर द क्वेश्चन. आता तर लिहिलेले पण असतील तुमच्याकडे, बरोबर? सगळे क्वेश्चन आन्सर लिहून पण झालेले आहेत, फक्त रीड करायचं आहे तुम्हाला. चला. येस, लेसन नंबर 6 इज स्टोन एज अँड स्टोन टूल्स. यामध्ये आपण काय काय पाहिलं होतं? टाइप्स अँड फॉर्म्स ऑफ टूल्स अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ टास्क. जशी कामाची गरज असेल माणसाची, त्यानुसार त्याने हत्यार बनवले होते, बरोबर? त्या आकाराचे हत्यार त्याने बनवले होते. देन स्टोनेज टूल, हत्यार. ओके, लेट्स सी what we have learned in this lesson. Types and forms of the tools according to the type of task. See, बघा आपण काय करणार, एखादी गोष्ट जर आपल्याला जमिनीत दिसली तर ती काढण्यासाठी पहिल्यांदा बोटाने काढू, नाही जमली तर एखाद्या काठीने काढू, नंतर दगडाने काढू, काहीतरी आपण त्यासाठी शोध लावत राहणार, बरोबर? मग आपण काय करतो, द फॉलोइंग 4 फॅक्टर्स डिटरमाइन आवर चॉईस ऑफ टूल्स. आपल्याला कोणतं साधन निवडायचं आहे यासाठी 4 गोष्टींवर हे सगळं अवलंबून असतं. व्हॉट इज दॅट? अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस, म्हणजे साधनांची उपलब्धता. मिनिमल यूज ऑफ टाइम अँड एनर्जी, म्हणजे कमीत कमी वेळ आणि कमीत कमी ऊर्जा यांचा वापर. मॅक्झिमम इफिशियन्सी, अधिकाधिक परिणामकारकता. स्किल ऑफ हँडलिंग टूल्स विच इज अक्वायर्ड थ्रू प्रॅक्टिस, आणि साधन वापरण्याचं कौशल्य, जे कशाने साधलं गेलेलं असेल, सरावाने, प्रॅक्टिसने, राईट? And we have learned that humans, right? Humans with the continuous and minute observation, experimentation, and their inborn imagination. Humans learned that they could sharpen rod, bones, sticks, and stones into tools to carry out their task more efficiently. माणसाला काय कळालं की त्याच्याजवळ जे एक्सपेरिमेंटेशन, इमॅजिनेशन आहे, येस, त्यावरून तो त्याला हवी असलेली हत्यारे बनवू शकत होता, राईट? Then we saw that stone tools were found with remains of Homo habilis या मानवाजवळ, म्हणजे कुशल मानव ज्याला म्हटलं जातं, त्याचे जे अवशेष सापडले त्याच्यासोबत दगडांची हत्यारे सुद्धा मिळाली. येस, स्टोन टूल्स वर फाउंड विथ देम. Okay, and also we have learned about these tools which were made from stones and bones, like a chopper made from a pebble, म्हणजे दगडी गोटाचं तोड हत्यार. a scraper, तासणी. circular hammer stone, वर्तुळाकार घण. a chopper made from a flake of stone, म्हणजे तोड हत्यार कशाने बनवलेलं, दगडाच्या छिलक्याने. a borer made from a bone, हाडाचा टोचा. an antler used as a pick, शिंगाचे खणते. ओके, त्यानंतर वी हॅव लर्न अबाउट दी स्टोन एज टूल्स, म्हणजे अश्मयुगीन हत्यारे. सी, द स्टोन एज इज डिवायडेड इंटू 3 पिरियड ऑन द बेसिस ऑफ द शेप अँड टाइप ऑफ टूल्स फाउंड. ज्या प्रकारे हत्यारं सापडली त्या हत्यारांच्या आकार आणि प्रकार यांच्यावरून या स्टोन एजचे 3 कालखंड पडले, अश्मयुगाचे 3 कालखंड पडले. पहिला होता ओल्ड स्टोन एज और पॅलिओलिथिक एज, म्हणजे पुराश्मयुग. मिडल स्टोन एज और मेझोलिथिक एज, म्हणजे मध्याश्मयुग. अँड न्यू स्टोन एज और न्यूलिथिक एज, म्हणजे नवाश्मयुग, राईट?
ओल्ड स्टोन एजमध्ये आपण काय पाहिलं, कोणती टेक्निक वापरली, परक्युशन टेक्निक. परक्युशन टेक्निक म्हणजे आघात तंत्र. ओके, आघात तंत्र, एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटायचा आणि दगडाचे छिलके काढायचं, त्याला परक्युशन टेक्निक म्हणजे आघात तंत्र असं म्हणायचं. व्हॉट इज अ परक्युशन टेक्निक? इट इन्व्हॉल्व्स beating or striking one large pebble against another to obtain stone flakes. Okay, and these techniques were crude. बरोबर. या पद्धती काय होतं, या पद्धतीने जी हत्यारं तयार केली होती ती काय होती, ओबडधोबड होती. दे वर नॉट व्हेरी प्रॉपर. मग त्यावेळी चॉपर सारखी हत्यारं तयार केली जायची. आणि होमो हॅबिलिस म्हणजे कुशाल मानवाने तयार केलेली जी हत्यारं होती ती या प्रकारची हत्यारं होतं असं मानलं जातं. टूल्स लाईक द हँड एक्स अँड क्लेवर made by the Homo erectus are more proportionate and symmetrical than the choppers made by Homo habilis. कुशल मानवाने जे टोळ हत्यार बनवलेलं होतं त्याच्यापेक्षा होमो इरेक्टस म्हणजे ताठकाणाच्या मानवाने हातकुऱ्हाड बनवलेली होती, फळशी बनवलेली होती. ही हत्यारं जास्त सिमेट्रिकल, प्रपोर्शनेट होती, प्रमाणबद्ध होती. Because Homo erectus could mentally visualize his tools even before he actually shaped him. कारण ताठकणाचा मानव हा त्याचं हत्यार बनवण्याच्या अगोदर ते हत्यार कसं असेल हे मनामध्ये ठरवत होता आणि त्यानंतर बनवत होता. It means that Homo erectus was using different tools for different tasks according to the demand of task. बघा, म्हणजेच याचा अर्थ असा होतो की कामाच्या आवश्यकतेनुसार ताठकणाचा मानव हा वेगवेगळी हत्यारं बनवत होता आणि ती वापरत होता. Then we come to the Neanderthal. Neanderthal man made further progress in tool making technique. He began to make smaller tool. त्यानंतर हा शक्तिमान मानव काय करू लागला, दगडाची हत्यारं बनवण्याची त्याची जी पद्धत होती ती जास्त तंत्रज्ञान अवगत असलेली होती. त्याने प्रगती केली होती कारण तो लहान आकारांची हत्यारे बनवू लागला होता. दॅट वेअर हेल्पिंग हिम. कारण कुठेही शिकारीला जाण्यासाठी मोठं हत्यार नेण्यापेक्षा छोटं हत्यार नेणं जास्त सोयीचं जातं. येस. होमोसेपियन्स वॉट अप अ रिव्होल्युशन इन द टेक्निक ऑफ मेकिंग टूल. आता बुद्धिमान मानवाने तर आधीच क्रांती घडवून आणली या तंत्रामध्ये. ही रिवाइज द टेक्निक ऑफ ऑब्टेनिंग लॉंग अँड नॅरो ब्लेड ऑफ स्टोन. त्याने दगडाची पातळ आणि लांब पाती काढण्याची जी टेक्निक आहे ती अवगत केली होती. ही मेड व्हेरियस इम्प्लिमेंट लाईक नाईफ, स्क्रॅपर, बोरर, चिसल एक्सेट्रा. त्याने सुरी, तासणी, टोचा, चिमणी यासारखी हत्यारे बनवली होती. Homo sapien had made a significant progress in gaining knowledge of his environment and the technique of making tools and obtaining food. या मानवाने, हा बुद्धिमान मानव हत्यार बनवण्याचं तंत्र तर शिकलाच होता, पण त्याचा तो जिथे राहत होता त्या परिसराचं ज्ञान आणि अन्न मिळवण्याचं तंत्र देखील त्याने शिकले होते. रिमेन्स ऑफ टूल्स ऑफ ओल्ड स्टोन एज म्हणजेच या पुराश्मयुगातील हत्यारांचे अवशेष भारतामध्ये कुठे सापडले आहेत? फ्रॉम काश्मीर टू तमिळनाडू. काश्मीरपासून तमिळनाडूपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेले आहेत. देन मिडल स्टोन एज म्हणजेच मध्याश्मयुग. Here, the Homo sapien was present and he was hunting. And beside hunting, he started to harvest food grain that grow in the wild and to domesticate animals. शिकारी बरोबरच आता हा बुद्धिमान मानव पशुपालन आणि जी नैसर्गिकरित्या उगवलेली धान्य होती त्याची कापणी म्हणजे ते एक प्रकारची शेती करू लागला होता. Their diet included plant foods also. आता ते वेगवेगळ्या वनस्पतींचा देखील आहारात समावेश करत होते. They also began to settle at one place for a part of the year. मग शेतीसाठी ते एका ठिकाणी राहू लागले. Domestication of sheep and goats also goes back into this period. शेळी आणि मेंढी या प्राण्यांना जी माणसाळण्याची सुरुवात झाली होती ती सुद्धा याच काळात झाली होती.
मग या मिडल स्टोन एजच्या कोणकोणत्या साइट्स भारतामध्ये पाहायला मिळाल्या आहेत? बागोर इन राजस्थान, राजस्थानमध्ये बागोर, भीमबेटका इन मध्यगाव जिल्ह्यातील महाराष्ट्रामधील जळगाव जिल्ह्यातील पाटणी या ठिकाणी. देन वी कम टू दी न्यू स्टोन एज, न्यूलिथिक एज म्हणजेच नवाश्मयुग. टूल मेकिंग टेक्निक, दॅट्स वाय दिस पिरियड इज नेम एज द न्यू स्टोन एज. नवाश्मयुगात काय झालं? घासून गुळगुळीत करून दगडाची हत्यारे घडवली जाऊ लागली. त्या हत्यारांना शाईन येऊ लागली आणि नवीन प्रकारचे हत्यारे घडवले जाण्याचा काळ, म्हणून या काळाला नवाश्मयुग असं म्हटलं गेलं. By the time of New Stone Age, agricultural domestication of animals or animal husbandry had become a routine way of life. नाही ते शिकार करणे, शेती करणे, पशुपालन करणे हे सगळं आता रुटीन झालं होतं. हंटिंग वॉज नो मोर द मेजर मिनिंग ऑफ ऑब्टेनिंग फूड. पहिले मानव शिकार करण्यावरच स्वतःचं त्याचं जी लाईफ होती, मोस्टली जे जेवण ते शिकार करण्यावरच अवलंबून होतं. आता तसं राहिलं नव्हतं, बिकॉज इट बिकेम सेकंडरी टू ॲग्रिकल्चर अँड ॲनिमल हजबंड्री. आता ते शेतीला आणि पशुपालनाला पूरक बनले होते. There are many sites of new stone age in India, especially along the Ganga river and in South India. मग भारतामध्ये नवाश्मयुगात संस्कृतीचे देखील अवशेष मिळाले. कुठे? गंगेच्या खोऱ्यात आणि दक्षिण भारतात. Okay, the revision is also being done. Shall I ask you the question now? 5th standard, have you understood? Okay. पहिल्याचा आन्सर आहे ते चॅट बॉक्स मध्ये लिहा. That period of which the tools we find mainly made from stone is called Copper Age, Iron Age, Stone Age. ज्या काळातील हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण टिंबटिंब असं म्हणतो. Stone Age. Yes. माझ्या मम्मीच्या मोबाईल मध्ये ना मराठी टायपिंगचं नाहीये. Okay, you can tell me by putting on the mic. माइक ऑन करून सांग कर्णिका. Yes. हाँ, कर्णिका, can you hear me? अश्मयुग, okay. Dash dash near Nashik is a well-known old stone age site in Maharashtra. महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिक जवळचे टिंबटिंब हे स्थळ प्रसिद्ध आहे. गंगापूर. येस येस कर्णिका. Find out the odd pair from the following. राजस्थान बागोर, मध्य प्रदेश भीमबेटका, गुजरात लांघणगज, महाराष्ट्र विजापूर. सांगा. महाराष्ट्र आणि विजापूर ही चुकीची जोडी. व्हाय? काय असायला हवं मग? राईट काय असेल तिथे? जळगाव. जळगाव और पाटणे इन जळगाव. ओके. Now you have to raise your hand. Answer the following questions in brief. सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे याचं. How did man use the percussion technique? परत एकदा ऐका. I am not going to repeat the question. How did man use the percussion technique? आघात तंत्राचा वापर मानवाने कसा केला? आघात तंत्राचा वापर मानवाने कसा केला? One by one, everyone has to answer. Yes, let's start with Tanmay. Yes, Tanmay. The man in Old Stone Age used percussion technique. Percussion technique involves beating or striking one large pebble against another to obtain stone flakes. Yes, Karnika. आघात तंत्राचा वापर मानवाने एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे यालाच आघात तंत्र असे म्हणतात.
अनिकेत. अनिकेत. Yes, ma'am. Yes, the same question. मॅम तुम्ही परत क्वेश्चन बोला. मी काय सांगितलेलं, आय एम नॉट गोइंग टू रिपीट द क्वेश्चन. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. हाऊ डिड मॅन यूज द पर्क्युशन टेक्निक? भाविक. Yes, ma'am. Yes, the same question. Homo habilis and Homo erector, who belong to the old Stone Age, both made their tools using the percussion technique called the technical evolution. पर्क्युशन टेक्निक म्हणजे काय, सांग मला. येस अनिकेत. Yes. The man in old Stone Age used the percussion technique to make stone tools. Percussion technique involves beating or striking one large pebble against another to obtain stone flakes. Okay. Your next question is, लक्ष द्या, I am not going to repeat the question now this time. What revolution was brought about by Homo sapiens in the tool making technique? What revolution was brought about by Homo sapiens in the tool making technique? बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात कोणती क्रांती केली? Yes, Karnika. बुद्धिमान मानवाने दगडाची हत्यारे तयार करण्याचे तंत्र विकसित केले. त्याने दगडांपासून लांब पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले. या लांब पातळ पात्यांपासून सुरी, तासणी, टोचा, छिन्नी यासारखे विविध प्रकारचे हत्यारे त्याने बनवले. Okay. Tanmay. Homo sapiens devised a technique of obtaining long and narrow blades of stone. They made various implements like the knife, scraper, borel, chisel, etc. from these long blades. They also began to use ivory and rare stone of the quartz variety for making tools and other articles. Yes. Bhavik. Yes, Yes, ma'am. Bhavik. Yes, Tell ma'am. me the answer. अरे चॅट बॉक्स मध्ये मी लिहिताय, मग आन्सर सांगा. The the first the first the first tool made in in the old stone age with this technical were credit only one side of those tools has a shrinking egg. No. H. Aniket. Yes, ma'am. You use ivory and red stone of the right variety for making tools and another articles. अजून.
एवढंच आन्सर नाहीये. The Homo sapiens divided a technique of obtaining long and narrow blades of stone. He made knives, scraper, borer, and chisel from these long blades. He used ivory and redstone of the quarries variety for making tools and other articles. Okay, Bhavik, now you got the answer. Yes, what is the correct answer now you got? Next आहे. Compare the tools from all the three period of the Stone Age. अश्मयुगातील तिन्ही काळामधील तिन्ही कालखंडामधील हत्यारांची तुलना करायची आहे तुम्हाला. प्रत्येक पिरियड मधल्या हत्याराबद्दल इन्फॉर्मेशन आली पाहिजे या आन्सर मध्ये. सांगा. येस अनिकेत. Yes, ma'am. Old Stone Age. First, tools were crude as these made by the percussion technique. Second, Middle Stone Age. The quality of stone improved. Homo sapiens both about a revolution in technique of making tools. Third, New Stone Age. The tools were polished and had smooth and shiny finish as new type of tools making technique was developed. गुड. तन्मय. Old Stone Age. Chopper handles and clearing were made. Middle Stone Age. Second, different tools were used for different kinds of work. New Stone Age. Tools were mainly made for agriculture work as hunting had become a secondary activity. Very good. So here the revision of your lesson number 6 is done. 6th standard you are done now. Let's start with yours. पहिल्याचा आन्सर मध्ये लिहा. The dash dash looks after the local administration of the village. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. ग्रामपंचायत. येस. आन्सर लिहा चॅट बॉक्स मध्ये. जय आन्सर. It is binding to hold at least dash dash meeting of the Gram Sabha in each financial year. 6. Okay. At present there are dash dash district in Maharashtra. सध्या महाराष्ट्रामध्ये टिंबटिंब जिल्हे आहेत. 36. Yes. चला आता नेक्स्ट आहे. फंक्शन्स. मेक अ लिस्ट ऑफ द फंक्शन्स ऑफ पंचायत समिती. सांगा पंचायत समितीची कार्ये. येस. जय. Yes, ma'am. Roads, gutter, wheels, bowels, vaccination, flooding, clean, drinking water, cleansing of road, disposal of waste, helping the farmers improve agriculture and livestock. Primary, Livestock. primary, you, you do create. Yes, Jay. Yes, ma'am. Okay. Promotion of handicraft. ओके हे Handicraft, वाचायचं आहे. सॉरी प्रायमरी एज्युकेशन. primary education, promotion of
handcrafts and cloth ingress. Cottage Protein industry. clothes in protein finger aid to the Providing vehicle financial vehicle providing financial aid to the weaker section. हा अंतरा तू सांग. एसटीच्या सांग पंचायत समितीची कामे. रस्ते गटारी विहिरी कूपनलिका हे रस्त्याची पंचायत समितीची कामे आहेत. एवढीच. हा पूर्ण चार्ट आहे ती पंचायत समितीची कामे आहेत. हा चार्ट पूर्ण. प्रमिता. ओके रोग प्रतिबिंबक लस स्वच्छ पिण्याचे पाणी रस्त्याची स्वच्छता कचऱ्याची विल्हेवाट शेती व पशुधन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना मदत प्राथमिक शिक्षण हदयोग आणि कुटीरोग त्यांच्या विकासाला चालना दुर्बल घटना आर्थिक मदत करणे. Okay. Pramita, write a brief note on the Sarpanch. The Sarpanch is elected for a term of 5 years by the member of the Gram Panchayat. The Gram Panchayat carries out its work under the guidance of Sarpanch. He implements the schemes for the development of village. He provides over the meeting of the Gram Panchayat. Okay. Next is the Chief Executive Officer, मुख्य कार्यकारी अधिकारी. सांगा. Yes, Pramita. The Chief Executive Officer is the administrative head of the Jilla Parishad. He is appointed by the state government. He implements the decision taken by the Jilla Parishad. Okay. Here your question and answers are also done. So 6th standard your homework is you have to write the question and answers. Oh, no, okay, no, you have done writing, right? So you have to just learn them very properly. Okay, no writing homework is there for today. Okay. Yes, 5th standard revision चालू आहे next lecture ला. Please be prepared for your lesson number 7. Okay. Okay. Third question. Third question. Okay, what is your opinion? The Gram Panchayat reason दोन जिल्हा परिषद 34च का आहेत 36 नाही तर ते आपण पाहिला की मुंबईमध्ये काय आहे मुंबई शहर आणि उपनगर इथे जी ग्रामीण लोकवस्ती नाहीये म्हणून. ओके. आणि पहिल्याचं आहे ग्रामपंचायतीची विविध कार्य आहेत कर आकारले जातात. ओके. Understood? Okay. Now you all can leave. Bye bye. बाय बाय टीचर थँक्यू टीचर बाय बाय Bye टीचर bye. गुड नाईट टेक Welcome. बाय टीचर. Bye. लवड्या बोलतो मला लवड्या